मित्रांनो, महाराष्ट्रामधील भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनीच भीती व्यक्त केली होती की विधानसभा 2024 ची निवडणूक भाजपा हरू शकते, महायुती ही सत्तेमधून पायउतार होऊ शकते आणि त्याचा व्हिडिओ पुरावा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मग अशी भीती त्यांनी नक्की कधी व्यक्त केली होती तर ती साधारण 5 वर्षापूर्वी आणि ती आता खरी होत असताना दिसत आहे। मग त्यांच्या या व्हिडिओ पुराव्यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत। त्यामधील पहिला मुद्दा असा आहे की त्यांनी 5 वर्षापूर्वीच सांगितलं होतं की शरद पवारांचं राजकारण संपलं आहे आणि त्यामध्ये दुसरा मुद्दा असा होता की अप्रत्यक्षपणे भाजपा 2024 ची निवडणूक ही हरू शकते, महायुती सत्तेमधून पायउतार होऊ शकते। आणि मग तो व्हिडिओ पुरावा पाहून या दोन्ही मुद्द्यांचं विश्लेषण पुढील काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत, परंतु आधी पाहूया तो वीडियो का पुरावा। देखिए, शरद पवार जी की राजनीति का एरा समाप्त हो गया। आप बात समझ लीजिए, जिस प्रकार की राजनीति वो करते थे, तोड़ने की, फोड़ने की, मरोड़ने की, ये खत्म हो गई। अब ये राजनीति चलने नहीं वाली, पीढ़ियां बदली है, लोग उस राजनीति को पसंद नहीं करते। देखिए, शरद पवार जी की राजनीति का एरा समाप्त हो गया। आप बात समझ लीजिए, जिस प्रकार की राजनीति वो करते थे, तोड़ने की, फोड़ने की, मरोड़ने की, ये खत्म हो गई। अब ये राजनीति चलने नहीं वाली, पीढ़ियां बदली है, लोग उस राजनीति को पसंद नहीं करते। मित्रांनो, आत्ताच आपण हा व्हिडिओ पुरावा पाहिलेला आहे। यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा आहे शरद पवारांचं राजकारण संपलं, त्यांच्या राजकारणाचा एरा संपला असं फडणवीस म्हणत आहेत। आणि दुसरा मुद्दा ते असं सांगतात की तोडून फोडून मोडून जे राजकारण शरद पवार करतात अशा राजकारणाला जनता पसंत करत नाही। आणि मग यामध्येच कुठेतरी भाजपा 2024 ची विधानसभा निवडणूक हरू शकते ही भीती दडलेली आहे। साधारण 5 वर्षापूर्वीच फडणवीसांनी त्यांचं भविष्य लिहून ठेवलं होतं आणि आता त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते एक उथळ राजकारणी कसे वक्तव्य करू शकतो त्याचं उदाहरण आहे। आणि मग फडणवीसांना खरंच राजकारणातलं काही कळतं का, मग ते फक्त केंद्राच्या पाठिंब्यावर इथं लादलेले माजी मुख्यमंत्री आणि लादलेले आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत असं या व्हिडिओमधून आपण सिद्ध करणार आहोत। मग त्यामध्ये पहिला मुद्दा घेऊया की शरद पवारांच्या राजकारणाचा एरा संपला, शरद पवारांचं राजकारण संपलं असं 5 वर्षापूर्वी फडणवीसांनी जाहीर करून टाकलं होतं। मग फडणवीसांना आपण इथं काही प्रश्न विचारणार आहोत की लोकसभा 2024 च्या निवडणुकीवर थेट येऊया। मग त्यावेळी शरद पवारांनी ज्या 10 जागा लढवल्या तर त्यामध्ये शरद पवारांचा पक्ष जो साधारण 1.5-2 वर्षापूर्वी भाजपने फोडला होता, फडणवीसांनी फोडला होता आणि शरद पवार संपले म्हणजे 5 वर्षापूर्वी संपल्याचं घोषित केलं आणि 1.5-2 वर्षापूर्वी संपण्याची क्रिया केली। 40 आमदार घेऊन गेले, 1 खासदार घेऊन गेले आणि अजित पवारांना तिकडे घेऊन गेले। मग शरद पवार खरंच संपले का? ज्या 10 जागा त्यांना महाविकास आघाडीत मिळाल्या होत्या, खरंच शरद पवारांकडे उमेदवार तरी होते का? म्हणजे भाजपमधूनच आयात करून मोहिते पाटील घराणं त्यांनी इकडे महाविकास आघाडीत आणलं, राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणलं आणि तेच मोहिते पाटील खासदार झालेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे। त्याच मोहिते पाटलांनी काँग्रेसचा सोलापूरचा खासदार देखील निवडून आणल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। मग नगरमधील जागा घ्या निलेश लंके किंवा मग बीडमधील घ्या बजरंग सोनवणे किंवा तिकडे भिवंडीमधील घ्या ते बाळ्या मामा म्हात्रे, तर हे आयात उमेदवार होते परंतु शरद पवारांनी ते निवडून आणून दाखवले। आणि मग जेव्हा 10 जागा शरद पवारांनी लढवल्या आणि त्यापैकी तब्बल 8 जागा शरद पवारांनी निवडून आणल्या आणि 8 खासदार सध्या शरद पवारांची दिल्लीमध्ये आहेत। 2019ला 4च होते आणि 2014ला देखील 4च होते। मग जेव्हा फडणवीस म्हणतात शरद पवारांचं राजकारण संपलं तेव्हा भाजपने 28 जागा लढवल्या होत्या आणि भाजपचे 9च खासदार निवडून आले। शरद पवारांनी 10 जागा लढवल्या आणि त्यापैकी 8 खासदार निवडून आणले। मग देवेंद्र फडणवीस ज्या विदर्भातून येतात तर देवेंद्र फडणवीस ज्या विदर्भाच्या पाठबळावरती भाजपची 100 पार करतात त्या विदर्भामध्ये लोकसभेला भाजपला फडणवीसांच्या बळावर
एक तरी जागा मिळाली का, याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. कारण 10 पैकी 10 जागा जिंकणारी भाजप किंवा त्यावेळची युती, तर आत्ता तिथं भाजपचे 10 पैकी फक्त 2 खासदार आहेत. नितीन गडकरी हे स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत, त्यामध्ये फडणवीसांचा कसलाही वाटा नाही. आणि अकोल्यामधून अनुप धोत्रे निवडून आलेत, तिथं तिरंगी लढत झाली म्हणून अनुप धोत्रे निवडून आले. जर दुरंगी लढत झाली असती, एकाच एक फाईट झाली असती, तर तीही सीट मिळाली नसती. मग आता मला फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारांच्या राजकारणाचा एरा संपला आहे का मग फडणवीसांच्याच राजकारणाचा एरा संपला आहे? आणि मग आता आजच्या दिवसावर जेव्हा येतो तेव्हा आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. आणि मग अशा वेळी मग शरद पवारांनी भाजपला धक्के द्यायला सुरुवात केली. अजित पवारांचा गट तर अर्धा रिकामाच केलाय, म्हणजे त्यांचा तरी तो उल्लेख पण नको करायला, परंतु भाजपला धक्के द्यायला सुरुवात केली. कागलमधून भाजपचे समरजित सिंह घाटगे हे शरद पवारांकडे आले. दुसरे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे आले भाजपमधून, जे म्हटले होते की आता मला भाजपत शांत झोप लागते, ते तिकडे आले. त्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. आणि आता पुण्यामधून तिसरा धक्का बसणार आहे. संजय काकडे जे पुण्यामधील 8 मतदारसंघांमध्ये विधानसभेसाठी स्वतःचं वजन ठेवतात आणि ते स्वतः जरी निवडून येतील का नाही याचं माहित नाही, परंतु कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं याची ताकद जे संजय काकडे ठेवतात, तर तेच संजय काकडे तुतारी हातात घेण्याच्या विचारात आहे. मग पुन्हा प्रश्न तोच आहे की फडणवीसांचा एरा संपला का मग राजकारणामधील शरद पवारांचा एरा संपलेला आहे? आणि मग मित्रांनो, आता फडणवीसांच्या लक्षात आलं असेल की 5 वर्षापूर्वी त्यांनी किती उथळ वक्तव्य केलं होतं आणि खरंच फडणवीसांना राजकारण कळतं का? मग आता दुसऱ्या मुद्द्यावर येऊ की ते पुढं असं म्हटले होते की पार्टी म्हणजे पक्ष तोडणं, फोडणं, मोडणं हे जनतेला आवडत नाही. मग मित्रांनो, मागच्या 5 वर्षात किंवा साधारण 2.5 वर्षामध्ये सत्ता गेल्यानंतर हेच फडणवीस सैरभैर झाले आणि महाराष्ट्रामधील सत्ता हस्तगत करण्यासाठी, त्याला पुन्हा येण्यासाठी, ते म्हटले होते ना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मग ते फौजदाराचा हवालदार होऊन आले हे भाग वेगळा, परंतु पुन्हा येण्यासाठी आणि महाराष्ट्राला लुबाडून दिल्लीच्या झोळीमध्ये टाकण्यासाठी मग शिवसेना हा पक्ष फोडला, त्यांचे 40 आमदार फोडले, 13 खासदार फोडले. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फोडला, मग त्यांचे 40 आमदार फोडले, 1 खासदार फोडला. आणि फडणवीस आणि भाजपने सगळ्यात मोठं पाप जर काही केलं असेल जे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलं नाही, राजकीय पाप, तर ते असं केलेलं आहे की ते फक्त पक्ष फोडून थांबले नाहीत. कारण फडणवीस म्हणतात कधी काळी शरद पवार हे पक्ष फोडायचे आणि असं फोडलेलं, मोडलेलं, तोडलेलं पक्षीय राजकारण हे जनतेला आवडत नाही. तर भाजपने त्याच्या पुढे एक पाऊल टाकलं. मग ते कसं टाकलं, तर त्यांनी फक्त पक्ष फोडून थांबले नाहीत, तर निवडणूक आयोगाला हाताशी धरलं आणि मग जी उद्धव ठाकरेंची शिवसेना होती, ज्याची स्थापना वंदनीय बाळासाहेबांनी केली होती, तर तो पक्ष घेतला, त्याचं चिन्ह घेतलं आणि ते थेट शिंदेकडेच देऊन टाकलं. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलंच नाही. मग इकडं अजित पवारांना, जे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999ला केली होती आणि बाळासाहेब तरी सध्या आपल्यामध्ये नाहीयेत, शरद पवार तर हयात आहेत, ते स्वतः ती सुनावणी ऐकायला समोर बसलेत आणि निवडणूक आयोग म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, तर अजित पवारांचा. मग फडणवीस जेव्हा म्हणतात की अशा पक्ष फोड, तोड, मोड ही जनतेला आवडत नाही, तेव्हा मग ते स्वतःच म्हटलेलं कसं काय विसरले? मग त्याच मार्गावर फडणवीस कसं काय गेले? आणि मग ते फक्त फोडून थांबले नाहीत, तर पक्ष देखील पळवून घेऊन गेले, फक्त आमदार खासदार नाही फोडले. मग हे जे काही पाप केलेलं आहे, तर त्या पापाची शिक्षा ही एकदा नव्हे तर 2दा भाजपला मिळणार आहे. तर ही 2दा नक्की कशी मिळणार आहे एवढं सांगून हा व्हिडिओ संपवतो. एकदा त्यांना ऑलरेडी मिळाली, मग ती कशी मिळाली, तर लोकसभेमध्ये जे काही महायुतीचा दारुण पराभव झाला, कधी काळी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला 48 पैकी 41 जागा मिळायच्या, 14ला 41च मिळाल्या आणि 19ला देखील 48 पैकी 41 मिळाल्या. मग 24ला ते मिळू शकल्या का? अजिबात नाही. ते थेट 48 पैकी 17वर येऊन बसले. त्यातल्या 4-5 जागा या तिरंगी लढती झाल्यामुळं मिळालेल्या आहेत, नसता ते 12-13च्या आतमध्ये त्यांचा खुर्दा होणार होता.
मग जे फडणवीस म्हटले होते, त्यांनी उथळ वक्तव्य पवारांच्या बाबतीत केलं होतं की पवारजी मोडण्या तोडण्याचे राजकारण करतात, ते जनतेला आवडत नाही. तर मग त्याच पाऊल वाटेवर जेव्हा फडणवीस चालले, तेव्हा फडणवीसांना महाराष्ट्रामधील जनतेने लोकसभेत एकदा मतपेटीमधून शिक्षा दिलेली आहे आणि मग तशीच शिक्षा पुन्हा द्यायला विधानसभेसाठी महाराष्ट्रामधील जनता ही सज्ज झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडणं हे महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाही, पसंत नाही. पक्ष फोड करून पक्ष पळवून नेणं हे देखील महाराष्ट्रामधील जनतेला आवडत नाही. आणि 5 वर्षापूर्वी फडणवीस बरोबर बोलले होते की पक्ष फोडणं, तोडणं, मोडणं हे महाराष्ट्रामधील जनतेला पसंत नाही. तर त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेची आता 2024च्या विधानसभेत होणार आहे. आणि मग भाजपा 60च्या घरात, 60च्या काही आत किंवा 60च्या काही बाहेर जर दिसला तर आश्चर्य वाटायला नको. शिंदे हे 20च्या आत बाहेर जर पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. नाही अजितदादा 12-15च्या घरात जर दिसले तर आश्चर्य वाटायला नको. या सगळ्यांचा मिळून 100च्या आत बाहेर हे दिसणार आहेत. आणि महायुती ही प्रचंड दारुण पराभव त्यांचा होणार आहे. आणि मग त्यामुळंच मला या फडणवीसांच्या 5 वर्षापूर्वीच्या जुन्या वक्तव्याची आठवण झाली. ते असं म्हटले की शरद पवारांच्या राजकारणाचा एरा संपला आहे, शरद पवारांचं राजकारण संपलं आहे. तर शरद पवारच भाजपला आणि महायुतीला धक्का देण्यामध्ये मोठा हातभार लावणार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या राजकारणाचा एरा संपला आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. दुसरं, पक्ष फोडणं, तोडणं, मोडणं हे जनतेला पसंत नाही, तर त्याची प्रचिती ही स्वतः फडणवीसांना येणार आहे. प्रश्न हा आहे की जर 5 वर्षापूर्वी फडणवीसांना हे माहिती होतं की पक्ष तोडणं, फोडणं, मोडणं हे जनतेला आवडत नाही, तर मग त्याच पायवाटेनी फडणवीस का गेले? कारण पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं म्हटलं जातं. आणि पुढच्याला ठेस लागून देखील आणि पुढच्याला ठेस लागली हे पाहून देखील जर मागचाही तिथं ठेस खाणार असेल तर त्याला दीड शहाणा म्हणतात. मग फडणवीस हे राजकारणामधील दीड शहाणं नेतृत्व आहे का, की जे पवारांचं राजकारण बघून काहीच शिकले नाही आणि मग फडणवीसांनाच राजकारणातलं काही कळत नाही का? आणि मग ते असे उथळ वक्तव्य करतात आणि काहीही बोलतात आणि मग त्या पद्धतीने चालत नाहीत. कारण आपल्या संतांनी सांगितलंय की बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आणि मग फडणवीस असं नेतृत्व आहे का की बोलायला एक आणि करायला एक? म्हणजे आपल्या इकडं पावसाळ्यामध्ये गांडूळ निघतात की त्याला इकडून अडवलं की ते इकडच्या तोंडाने चालतं आणि तिकडून अडवलं की इकडच्या तोंडाने चालतं, म्हणजे त्याला दोन्हीकडे तोंड असतात असं म्हणतात. तर मग अशा पद्धतीचं गांडूळ मांडूळ ग्रामीण भाषेत त्याला नाव आहेत. तर अशा प्रकारचं गांडूळ मांडुळाचं नेतृत्व म्हणजे फडणवीस आहेत का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मित्रांनो, मी जे हे सर्व मुद्दे मांडले आणि महायुती 2024च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात प्रचंड हरू शकते, हे जे काही माझं भाकीत आहे, जे मी फडणवीसांच्याच वक्तव्याच्या आधारे मांडत आहे, याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं? आणि शरद पवारांचं राजकारण संपलं आहे असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचंच राजकारण महाराष्ट्रामधून संपत चाललं आहे का, पुढील काही काळात संपणार आहे का, याबाबत देखील तुमच्या कमेंटची वाट पाहतो. भरपूर कमेंट करा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.